वानखेडे साहेब हॅलो, माझं ऐका. वानखेडे साहेब हॅलो, हां. तुमची मागणी बुलंद सेना पूर्ण करेल आणि यासाठी सरकारी दरबारी आवाज बुलंद करेल हा माझा शब्द तुम्हाला मी देतोय. आता धन्यवाद. काय जिल्ह्याच्या आमदार खासदाराने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, पण हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्यासाठी संतोष कुलकर्णी यांची ही लढाई ओबीसी समाजाकरता आणि सामान्य जनतेसाठी ही लढाई असेल. महात्मा ज्योतिबा फुले काही ओबीसी समाजाचे नव्हते, ते अखंड भारत देशाचे होते, लक्षात घ्या. हो ना. काय आणि ठीक आहे, काय हरकत नाही. सत्ता येत असते जात असते. हो, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, तुम्ही आम्हाला सीएम म्हणतात ना, एक दिवस तुमचा भाऊ सीएम पण बनणार आहे आणि भल्या भल्यांची झोप उडून त्या सीएम पदावर जाऊन बसणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि धन्यवाद. तेव्हा संतोष कोळी पाटलाचं राज्य राहणार नाही, तेव्हा बाबा वानखेडेंचं राज्य राहील. फक्त तेव्हा तुम्ही फक्त आदेश काढायचं काम राहील, मग लक्षात घ्या. हां. काय त्याच्यामुळं आता मी चित्रपटात 4-5 चित्रपट करायला लागलो परत आता. तुम्हाला म्हणलं आपली रविवारी येणार, रविवारी या तुम्हाला देतो ना. बरं बरं बरं. मी आता काय करतो, तुम्ही कुठे आता? नाही नाही, मी ऑफिसलाच आहे. रविवारी टायटल येणार म्हणजे माणूस येणार आहे रविवारी माझ्याकडे. अच्छा. तुम्ही ऐकलंय टीव्ही बुलंद सेनेवर लाईव्ह हे प्रत्यक्षात बाबासाहेब वानखेडे आणि संतोष कोल्हेपुरे यांचा संवाद. रोखोक सत्यवादी, पण जिल्ह्याचे आमदार खासदार काय करतात? टीव्ही बुलंद सेनेचा महत्त्वाचा सवाल. सत्ता देऊन सुद्धा फायदा काय? टीव्ही बुलंद सेना नंबर 1.